नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। मोकाट कुत्र्यांचा बालकावर हल्ला, तवले नगरची घटना। महापालिकेचा ठेकाच आहे बंद। छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद रस्त्यावरील तवले नगर परिसरातील शिवशंभू गृहनिर्माण सोसायटीत गुरुवारी सायंकाळी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शिवार्थ शेखर डहाके वय वर्ष 5 हा बालक गंभीर जखमी झालाय। कुत्र्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला करताना नाकावर, गालावर, कानावर तसेच हातापायावर चावे घेऊन त्याला गंभीर जखमी केले। दरम्यान त्याचे वडील शेखर डहाके यांनी तात्काळ त्या ठिकाणी येऊन कुत्र्याच्या तावडीतून या बालकाला वाचवल्याने तो वाचला आणि तातडीने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले। दरम्यान महापालिकेचा मोकाट कुत्रे पकडण्याचा ठेकाच कुणाला दिला नसल्याचेही समजते। तर आज शुक्रवारी सकाळी शिवार्थाला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याआधी त्या मुलासह त्याच्या कुटुंबियांनी मनपात येऊन प्रशासक आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची भेट घेतली। त्यावेळी तवले नगरसह शहरातील सर्वच भागात मोकाट कुत्र्यांचा वाढलेला त्रास त्यांना सांगण्यात आला। या संदर्भात तातडीने मोकाट कुत्रे पकडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर जावळे यांनी कोंडवाडा प्रमुखांना दिले। यावेळी संबंधित मुलास मनपाकडून मदत करण्याचीही ग्वाही त्यांनी दिली। यावेळी त्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी नगरसेवक बाळासाहेब पवार आणि निखिल वारे यांच्यासह सेवानिवृत्त पोलीस राजपूत, बाळासाहेब दरंदले, ॲडव्होकेट खेडकर, शेखर डहाके आणि सुरेश डहाके उपस्थित होते। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। काल सायंकाळी आमच्या प्रभागातील तवलेनगर परिसरात हा कुत्र्यांचा हल्ला झालेला आहे। संपूर्ण नगर शहरामध्ये गेल्या 6-7 महिन्यापासून हे कुत्रे पकडायचे जे काम बंद आहे, त्याचा दुष्परिणाम असा आहे, आता पावसाळा सीझन सुरू झाला आहे, कुत्रे हिंस्र होत आहेत, अनेक ठिकाणी लहान मुलांवर हल्ले होण्याचे प्रकार होत आहेत आणि या सर्व गोष्टीला सर्वतोपरी महानगरपालिका जबाबदार आहे। कारण की इतक्या मोठ्या महानगरपालिकेने कुत्रे पकडण्याच्या बाबतीत असमर्थता दाखवणं हे चुकीचं आहे। ही त्यांची जबाबदारी आहे, त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी ते पार पाडलं पाहिजे। जर भविष्यात जर एखादी नगर शहरात दुर्घटना घडली तर याला संपूर्ण महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, असेच आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगतो। तसंच तवले नगर परिसरातील आणि संपूर्ण नगर शहरातीलच हे मोकाट कुत्रे तातडीने पकडावे आणि संपूर्ण नगरकर जे भीतीच्या छायेखाली लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक वावरत आहेत त्यांना या दहशतीतून मुक्त करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। मी सुरेश मुक्ताराम डहाके, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, राहणार पोलीस कॉलनी, तवले नगर, औरंगाबाद रोड, अहमदनगर। काल दिनांक 13/6/2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता सुमारास माझा नातू शिवार्थ शेखर डहाके वय 4.5 वर्ष हा दारासमोर खेळत असताना अचानक एक मोकाट कुत्रे येऊन त्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे। त्यात त्याचे नाकावर, उजव्या गालावर, डाव्या हातावर, उजव्या हातावर, मानेवर, नरड्यावर जवळजवळ 12 ते 13 ठिकाणी जखमा झालेल्या आहेत, गंभीर जखमा झालेल्या आहेत। त्याच्यावर सुर्वे हॉस्पिटल अहमदनगर येथे औषध उपचार केलेला चालू आहे। सदर बाबत माननीय आयुक्त महानगरपालिका अहमदनगर यांना लेखी निवेदन देण्यात आलेले आहे। तरी सदर निवेदनाद्वारे त्यांना सदर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होऊन आम्हाला संरक्षण मिळावे याबाबत मागणी केलेली आहे। जवळ साई एंजल शाळा सुद्धा आहे, त्या ठिकाणी शेकडो विद्यार्थी लहान, त्यांचा येण्या जाण्याचा रस्ता तोच आहे। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।